गुड मॉर्निंग सकिनो. तर सर्वात आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की मी मोटिवेशनल स्पीकर नाही, पण जे मला पटतं आहे, जे मी थोडंफार अनुभवलं आहे, त्यावरून मला जे काही तुमच्याशी शेअर करायचं आहे ते मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि तेच मी बोलणार आहे. सुखी जीवनासाठी काही रूल्स म्हणण्यापेक्षा काही गोष्टी आपण जर लक्षात ठेवल्या ना, तर आपलं जीवन आपोआप हे सुखी होणारच आहे. आपलं जीवन सुखी करायचं आहे की दुःखी ठेवायचं आहे हे संपूर्णपणे आपल्याच हातात आहे. तर सर्वात पहिली गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे, म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की स्वतःचं जे सुख आहे, स्वतःच्या सुखाचा जो रिमोट आहे ना, तो दुसऱ्याच्या हाती देऊ नका. कारण काही माणसं ना आपल्याला दुःख देण्यासाठीच, राग आणण्यासाठी किंवा आपल्याला रडवण्यासाठीच आपल्याशी वाईट वागतात. मग त्यांना जे हवं आहे तसंच तुम्ही का वागता, तेच तुम्ही त्यांना का देताय? आपल्या मनाचा जो रिमोट आहे ना, त्यांच्या हाती कंट्रोल करायला तुम्ही का देता? जे निगेटिव्ह लोक आहेत ते कसेही वागले तरी तुम्ही विचार करू नका. जर ती बाहेरील व्यक्ती असेल तर त्यांच्यापासून दूर राहा, खूप सोपं आहे. आणि जर ती घरातलीच व्यक्ती असेल, तीच जर तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुम्हाला वाईट वाटण्यासारखं वागत असेल, बोलत असेल, तर शांत राहा, वाद घालू नका, प्रत्युत्तर देऊ नका. आणि जर ती व्यक्ती आपल्याला समजूनच घेणार नसेल किंवा घेत नसेल आणि आपल्याला दुःखच द्यायचं त्यांनी ठरवलं असेल ना, तर तुम्ही कितीही त्यांना स्पष्टीकरण दिले तरी ते व्यर्थच ठरणार आहे. त्यामुळं तुम्ही तुमची एनर्जी स्पष्टीकरण देण्यात घालवू नका, शांत राहा. पण तुमची जी काही कर्तव्य आहेत ना, ते पूर्ण करा. त्यांना वेळेनुसार जे जेवण द्यायचं आहे, त्यांचं जे औषध आहेत, जिथे जिथे तुम्ही त्यांना मदत करू शकता ना, काळजी करू शकता, ते करा. असं समजा की आपण समाजसेवा करत आहोत, कुठलीही अपेक्षा न ठेवता. तेव्हा तुम्हाला त्राससुद्धा होणार नाही आणि आपोआप तुम्ही सुखीसुद्धा राहाल. तर दुसरी गोष्ट मला अशी सांगायची आहे की कुणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवणे हे आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. निस्वार्थपणे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता तुमची कर्तव्य पार पाडा. तुम्ही घरातली सर्व कामे अगदी छान मॅनेज करत असाल आणि कोणीही तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिली नाही तर वाईट वाटणे साहजिक आहे. किंवा तुम्ही सर्व कामे जरी केली तरी काहीच कामे करत नाही किंवा हे असंच केलं तसंच केलं म्हणाले तरी तुम्हाला वाईट वाटणारच. जर अपेक्षाच ठेवली नाही तर कोणाला, म्हणजे कोण तुम्हाला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कॉम्प्लिमेंट दिली तरी फरकच पडणार नाही ना. त्यामुळं अपेक्षा ठेवणं सोडून द्या. आपण पुढच्यांसोबत छान वागतोय, खूप समजून घेतो, बोलतो, छान वागतोय, पण समोरची व्यक्ती ही तशीच वागली पाहिजे ही जी आपण अपेक्षा ठेवतो ना, ते चुकीचं आहे. कारण जेव्हा आपल्या अपेक्षाप्रमाणे घडत नाही किंवा होत नाही ना, तेव्हाच आपली चिडचिड होते, आपल्याला राग येतो, मग पुन्हा भांडण होणं, ह्याच्यावर चिडचिड करणे, त्याच्यावर चिडचिड करणे, ह्यामुळेच निगेटिव्हिटी घरात वाढते. त्यामुळे अपेक्षा करायचं सोडून द्या आणि तुमचं जे काम आहे ते तुम्ही अगदी मनापासून करा. तिसरी गोष्ट माझी की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी देवाला धन्यवाद म्हणायला विसरू नका. ही सवय तुम्ही नक्की लावून घ्या. कारण आपण नेहमीच कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी देवाकडे तक्रार करत असतो. आम्ही एवढं केलं तरी देवानं मला असं का केलं, हे का नाही दिलं, ते का नाही दिलं, देवानं मला हेच दिलं नाही, तेच दिलं नाही, हे म्हणता म्हणता देवानं आपल्याला जे काही आपण न मागता दिलं आहे ना, ते विसरून जातो. देवानं आपल्याला चांगलं आरोग्य दिलं आहे, छान कुटुंब दिलं आहे, खायला प्यायला काही कमी केलेलं नाही, राहायलासुद्धा घर आहे. हे सर्वसुद्धा देवानं दिलेलीच अनमोल देणगी आहे. म्हणजे आपल्याकडे आहे ते सोडून आपल्याकडे जे नाही त्याचा विचार आपण का करायचा? नेहमी सुखी राहायचं नाही, तर जे आहे त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजेच तुम्ही नक्की सुखी व्हाल. जर तुम्ही सुखी असाल पण समाधानी नसाल तर तुम्हाला ते सुख अनुभवता येणार नाही. पण तेच जर तुम्ही समाधानी असाल तर दुःखातसुद्धा तुम्ही सुख नक्कीच बघाल. चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करायची सोडलात तर तुमचे अर्धे प्रॉब्लेम्स आहेत ते तिथंच संपतात. त्यांचं घर किती छान आहे, त्यांचं किचन किती छान आहे, किती छान ऑर्गनाईज केलेलं आहे, ते किती फिट आहेत आणि किती छान दिसतात, त्यांचे केस किती छान आहेत, ते जॉब करतात, मी जॉब करत नाही, ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण स्वतःच डिसअपॉइंटेड करत असतो.
माणसाचा जन्म हा खूप पुण्याने मिळालेला असतो. त्यामुळे स्वतःची तुलना दुसऱ्यांसोबत करून स्वतःचीच किंमत कमी होऊ देऊ नका. दुसऱ्यांकडे जे आहे ते तुमच्याकडे नसेलसुद्धा, पण जे तुमच्याकडे आहे ते सुद्धा त्यांच्याजवळ नसणार आहे. त्यामुळं बाहेरील दिखाव्यावर किंवा स्वतःची तुलना दुसऱ्यांसोबत करून स्वतःचा वेळ आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका. आजकाल इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर खूप छान छान असे व्लॉग्स तुम्ही बघत असाल, ट्रॅव्हलिंग व्लॉग्स किंवा फॅमिली व्लॉग. ते बघून तुम्हाला नक्कीच वाटत असेल की किती छान त्यांना किती फिरायला मिळत आहे, की त्यांची फॅमिली किती छान आहे, त्यांचं घर किती छान ठेवलेलं आहे, त्यांनी किती ऑर्गनाइज्ड राहतात. आपलं घर बघितलं तर आपण नुसता पसारा असतो, किती वेळा आवरलं तरी पुन्हा पसाराच असतो. होणारच, कारण हे रिअल लाईफ आहे. प्रत्येक वेळी ऑर्गनाइज आपलं घर राहीलच असं नाही. पसारा होणारच आहे. किचन घर तुम्ही कितीदा भांडी घासलात तरी तेवढी पडणारच आहेत, आणि हे खूप नॉर्मलसुद्धा आहे. जर तुम्हाला माझे विचार पटले असतील तर नक्की यावरती विचार करा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद ताईंनो.